लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींचे मानले आभार. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी वलांडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने देवणी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत देवणी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने कार्यकर्ते व नागरिकांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत. 59 सदस्यांच्या लातूर जिल्हा परिषदला जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. सन 2026च्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला. भारतीय जनता पक्षाला 18 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांना 12 जागा मिळाल्याने मित्र पक्षासह बहुमत निश्चित झालं होतं. राज्य व केंद्रात असलेल्या युती धर्मानुसार लातूर जिल्ह्यातही सत्ता स्थापना निर्विघ्न पार पडली. वलांडी गटातून विजयी झालेल्या उषाताई पाटील तळेगावकर या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. त्यांना भक्कम राजकीय व सहकार क्षेत्राचा वारसा लाभला आहे. स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी 1972 साली तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनात ठसा उमटवला होता. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या कुटुंबातील विविध सदस्यांनी सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत परंपरा कायम ठेवली आहे. तब्बल 49 वर्षानंतर या घराण्यातील सुनेच्या रूपाने उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवत राजकीय वारसा पुढे नेला आहे. जनसामान्यांशी असलेला संपर्क, सामाजिक कार्यातील सक्रियता आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या निवडीला बळ मिळाल्याचं मानलं जातं. देवणी तालुक्याला पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजयजी बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश आप्पा कराड, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील, प्रवेश उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील चाकूर, अरविंदजी पाटील निलंगेकर आदींची सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संपादक अजित सौदागर, विस्तार न्यूज महाराष्ट्र.